अध्ययन निष्पत्ती 077203 गुणधर्म किंवा लक्षणांच्या आधारे पदार्थ व सजीवांचे वर्गीकरण करतात. इयत्ता 7वी. विषय सामान्य विज्ञान. पाठ 1. सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. अनुकूलन. प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. प्राण्यांमधील अनुकूलन. 1. मासा. 1. माशांच्या त्वचेवर खवले व शरीरावर पर असतात. 2. शरीराचा आकार दोन्ही टोकांना निमुळता असतो. 3. माशांना श्वसनासाठी कल्ले असतात. 4. पापण्या पारदर्शक असतात. 5. या प्राण्यांच्या शरीरावर हवेच्या पिशव्या असतात. बदक. बदकाचे पंख पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळते. बदकाच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने पायांचा वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. 3. बेडूक. 1. बेडकाच्या पायांच्या बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. 2. पाण्यात व जमिनीखाली असताना बेडूक त्वचेद्वारे तर जमिनीवर नाक व फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. बेडूक पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो म्हणून बेडूक उभयचर प्राणी आहे. मांसाहारी प्राण्यांमधील अनुकूलन. 1. मांसाहारी प्राण्यांना अनुकुचीदार सुळे असतात. 2. या प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. 3. मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असल्यामुळे भक्ष्यास चाहूल न लागता सहजतेने पकडतो. शाकाहारी प्राण्यांमधील अनुकूलन. 1. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. 2. या प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात. 3. या प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी मजबूत दात असतात. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. 1. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. 2. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. 3. नाकावर त्वचेची घडी असते. 4. पापण्या लांब व जाड असतात. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.
वाळवंटातील उंदीर, साप, कोळी, सरडे, विंचू हे प्राणी खोलवर बिळात राहतात. हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. 1. हिमप्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या त्वचेवर लांब व दाट केस असतात. 2. हिमप्रदेशातील प्राण्यांचे रंग पांढरे किंवा चंदेरी असतात. हिमप्रदेशात राहणारे प्राणी पुढीलप्रमाणे: ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा. याक, चंदेरी कोल्हा. पर्वतीय शेळी, सायबेरियन हस्की कुत्रा. हिमबिबट्या,